त्यावेळेस मी 3 भागामध्ये वाचन केलं होतं. पहिला, दुसरा आणि तिसरा भाग. तर ह्यावेळेस पुढचा भाग जो आहे, तो चौथा भाग त्या आपल्या श्वेताताई मॅडम ह्या करणार आहेत. आपण मागच्या वेळेस एक थोडक्यामध्ये बघितलं होतं, की थोडक्यामध्ये शिवा कासीन आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या एका वयाचा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये सुरू केलेलं त्यांनी जी कसरत आहे, जी अ, आपल्या महाराष्ट्राला मुघलांपासून मुक्त करण्यासाठी जे काही संघर्ष त्यांचा चालला होता, जे काही त्यांची धडपड चालली होती, ती सगळी आपण लहानपणापासून त्यांची बघत आलेलो आहोत. एकाच समवयामध्ये आल्यानंतर त्यांचं लग्न, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी अनुभवल्या. आणि त्यानंतर शहाजी राजांनी शिवाजी राजांना सह्याद्रीच्या मावळखोऱ्यात पाठवले होते. आणि आता खऱ्या अर्थाने शिवबा संघर्ष सुरू होणार होता. आणि अशा मुसलमानी सत्ताधाऱ्यांनी त्या जगातून मातृभूमीला मुक्त करता द्यावी, यासाठी एक न्यायप्रिय राज्य स्थापित करायचे होते. आणि म्हणूनच या गुलामगिरीची सवय झालेल्या मराठा सरदार घराण्याला स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात आणून द्यायचे होते. आणि याच वेळी इकडे शिवा कासीन सुद्धा अगदी या संघर्षातून जात होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शिवरत्न, शिवा काशीन या दोघांचाही संघर्ष मात्र सारखाच होता. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर दिलेली जबाबदारी कशा पद्धतीने त्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यानंतर शिवरत्न शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी कशा पद्धतीने आपली मदत केली. राजांना ह्या पन्हाळागड जिंकण्यासाठी कशा पद्धतीने मदत केली, ह्याचं आपण ह्या पुढच्या प्रकरणापासून आपण बघणार आहोत. आणि प्रकरण म्हणजेच पन्हाळा अभिवाचन करणार आहेत श्वेता मॅडम, श्वेता गिरी मॅडम. श्वेता गिरी मॅडम, आपण सुरुवात करावी. चालेल सर. धन्यवाद सर. प्रकरण 5 आहे पन्हाळा. अंबरखाण्याच्या उजव्या बाजूला 3-4 शुभ्र तंबूंचा एक डेरेदार शामियाना उभारण्यात आला होता. त्यांच्या कनातींना रंगीबिरंगी झालर लावलेली होती. हा मौलाना नसरुल्ला हसनचा डेरा होता. त्या डेऱ्याच्या बाहेर शस्त्रसज्ज सैनिकांचा घेरा होता. प्रमाणे नजर रोखून ते पहारा देत होते. ते नसरुल्ला हसनचे खासगी सैनिक होते. त्यांचा पोशाख हा काळ्या रंगाचा होता. त्यांच्या डोक्यावर गर्द हिरव्या रंगाचे फेटे होते. सगळ्यांच्या डोळ्यात गडद सुरमा भरलेला होता. नुकतीच संध्याकालीन उन्हे कलली होती आणि आभाळाची गर्द सावली भूमंडळावर पसरू लागली होती. काही सैनिक गड उतरून 4 दरवाजाकडे आपल्या कामगिरीसाठी निघाले होते. दिवस पाळीच्या पहारेकऱ्यांची कामगिरी संपली होती. त्या पहारेकऱ्यांना विश्रांती देऊन ते तिथे रुजू होणार होते. ते सादोबा तलावापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना घोडेस्वारांची एक तुकडी वर येताना दिसली. त्यांच्यासोबत 7-8 स्त्रिया आणि पुरुष चालत येत होते. त्यांचे हात बांधलेले होते आणि त्यांचे दोर त्या घोडेस्वारांच्या हाती होते. बहुतेक ते सारे कैदी असावेत. त्या कैद्यांमध्ये एका स्त्रीच्या पाठीवर झोळीत एक लहानसे बाळ देखील होते. कदाचित 1-1.5 वर्षाचे ते बाळ असावे. 4 दरवाजाकडे पहाऱ्यासाठी जाणाऱ्या त्या पहारेकऱ्यांपैकी एका पहारेकऱ्याचे लक्ष त्या स्त्रीकडे गेले आणि तो चालता चालता थांबला. स्तब्ध झाला. त्या स्त्रीने देखील त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यांभोवती अश्रूंचे डाग पसरले होते. आता नव्याने अश्रू आल्याने ते डाग पुसले जाऊन एक ओघळ निथळला. ती गहीवरून त्या पहारेकड्याकडे पाहत होती. त्याचा देखील कंठ दाटून आला होता, पण त्याने नाईलाजाने मान फिरवली आणि तो चालू लागला. तो तिचा भाऊ होता. 3 वर्षांपूर्वी तो सैन्यात रुजू झाला होता. त्याच्या बहिणीला कैद करून किल्ल्यावर आणण्यात येत होते, पण तो तिच्यासाठी काहीही करू शकणार नव्हता. डोळ्यांनी न पाहणे हेच योग्य समजले आणि तो निघून गेला. गड चढून मौलानाच्या तंबूच्या बाहेर घोड्यांवरून उतरून ते तंबूच्या समीप उभे राहिले. त्या कैद्यांना देखील त्यांनी ओढत तिथे आणले. त्या स्वारांच्या प्रमुखाने एकदा त्या कैद्यांवर दृष्टी टाकली. तो
जलाल शहा होता. करवीरपूर परगण्याचा जहागीरदार सिद्दी रेहान मलिक रुकेरसान आदिलशाही याचा अत्यंत विश्वासू माणूस. तो जातीने दख्खनी शिया मुसलमान होता. तो अतिशय धर्मांध आणि क्रूर होता. मुळात सिद्दी रेहान मलिक हा देखील प्रचंड धर्मांध होता. त्या दोघांना मौलाना नसरुल्लाह हसनने घडवले होते. त्यांच्या मनांमध्ये धर्मांधतेचे विष पेरले होते. नसरुल्लाह हसनने हिंदूंचे धर्म परिवर्तन करण्याचे एक अभियानच सुरू केले होते. त्याने आतापर्यंत जवळजवळ 2 लाख हिंदूंचे धर्म परिवर्तन केले होते आणि त्या धर्म परिवर्तनाच्या अभियानात सिद्दी रेहान महत्वाची भूमिका बजावत असे. तो आपल्या जहागिरीतील शेतकऱ्यांना सुरुवातीला कर्जाच्या बोजाखाली दाबत असे. मग त्यांच्याकडे आत्महत्या हा एकच पर्याय शिल्लक राहील. तेव्हा तो धर्म परिवर्तन हा पर्याय त्यांच्या पुढ्यात ठेवत असे. काही लोक त्या जाळ्यात अडकत तर काही आपले जीवन संपवत असत. परंतु जीवन संपवल्याने या पिळवणुकीला मुळीच आळा बसत नसे. कारण आत्महत्या केलेल्या माणसाच्या परिवाराला धर्म परिवर्तन करावेच लागत असे. आज त्यांनी जे कैदी आणले होते तेही तसेच होते. कर्जबाजारी शेतकरी आणि त्यांची कुटुंबे. त्यांची शेती सरकारात जमा करण्यात आली होती. तरी सुद्धा त्यांचे कर्ज उतरले नाही, म्हणून त्यांना गुलाम म्हणून विकण्यात येणार होते. त्यापूर्वी त्या सगळ्यांचे धर्म परिवर्तनही करण्यात येणार होते. तुला होता तो वयस्कर होता. त्याची पांढरी शुभ्र दाढी हनुवटीच्या खाली 4 बोट इतकीच लांब होती. त्याच्या अंगावर घोट्यापर्यंत पांढऱ्या रंगाचा अरबी झगा होता. गोलाकार पांढरी टोपी होती. त्याने मिशी ठेवली नव्हती. त्याच्या भोवया जाड आणि पांढऱ्या होत्या. त्याची त्वचा गौरवर्णीय होती. नसरुल्लाह त्याचा एक लाडका शिष्य मुल्ला जहूर अल अरब हा देखील उभा होता. मौलाना नसरुल्लाहचा पिता मिर्झा उज जमान काझमी हा मेसोपोटेमियातून भारतात आला होता. इकडे आल्यावर तो इब्राहिम आदिलशहाच्या पदरी काम करू लागला. नसरुल्लाह मात्र आपल्या पित्यासारखा दरबारी कामात रुजू झाला नाही. त्याने लहानपणापासूनच मजहबी मार्ग अवलंबला आणि सारे मजहबी शिक्षण पूर्ण केले. पुढे तो मौलाना म्हणून काम करू लागला. रेहान मलिकच्या संपर्कात आल्यावर त्याने त्याच्यावर गैर इस्लामिक लोकांना इस्लामची तालीम देण्याच्या कामावर रुजू केले. बाहेर येऊन मौलानाने आपली बारीक नजर समोर रोखून धरली. त्याच्या डोळ्यात गडद सुरमा भरला होता. त्याची नजर शांत आणि रोखून बघणारी होती. त्याने त्या कैद्यांवरून नजर फिरवली आणि रंगीत स्फटिकांची माळ जपणारा आपला उजवा हात पुढे केला. जलाल शहा लगेच पुढे झाला. गुडघ्यावर बसून त्याने मौलानाचा हात पकडून त्या हाताचे चुंबन घेतले. मग मौलानाने जलाल शहाच्या खांद्यावर हात ठेवला. जलाल शहा उभा राहिला. खूप पवित्र काम केलं आहेस. एकाच वेळी इतक्या काफिरांना अल्लाहच्या पनामध्ये आणलंस, नसरुल्लाह म्हणाला. बोलत असताना त्याने एकवार अंबरखान्याच्या समोर असलेल्या महालाकडे नजर टाकली. सज्जाद सिद्दी रेहान मलिक उभा होता. त्याने अंगावर पिवळा अंगरखा घातला होता. त्यावर तपकिरी रंगाची नक्षी होती. डोक्यावर आदिलशाही पगडी होती. हबशी वंशाचा असल्याने तो कृष्णवर्णीय होता. त्याचे ओठ मोठे होते. नाक जाड आणि थोडेसे पसरट होते. त्याच्या चेहऱ्यावर कुरळ्या केसांची काळी भोर दाढी होती. त्याचा बांधा उंच आणि मजबूत होता. तो प्रचंड शक्तिशाली भासत होता. नसरुल्लाह जरी त्याच्याकडे पाहत असला तरी त्याचे नसरुल्लाहकडे मुळीच लक्ष नव्हते. त्याची नजर त्या कैदी स्त्रीकडे आणि तिच्या झोळीतल्या बाळाकडे खिळली होती. त्याच्या चेहऱ्यावर आज समाधान नव्हते. एरवी कैद्यांना बघून आनंदून जाणारा सिद्दी रेहान आज कुठेतरी हरवला होता. कदाचित त्याच्या भूतकाळात. त्याला त्या स्त्रीला बघून त्याच्या आईची आठवण होत होती.
तो 7 वर्षांचा असताना एका सौदागराने त्याला आणि त्याच्या आईला असेच गुलाम बनवून अबेसिनियातून आणले होते. विजापूर जवळील नौरसपूर इथल्या बाजारात त्या दोघांचा लिलाव झाला होता. इब्राहिम आदिलशहाने सिद्दी रेहानला विकत घेतले होते आणि त्याच्या आईला अली खान आसारी या श्रीमंत माणसाने आपल्याकडे ठेवले होते. 2 वेगवेगळ्या मालकांनी त्यांना विकत घेतल्यामुळे त्या मायलेकाची तेव्हा ताटातूट झाली. तो प्रसंग त्या दोघांसाठी फार वेदनादायक होता. पण ते काहीही करू शकणार नव्हते. ते गुलाम होते. काही दिवस रडून काढल्यावर शेवटी रेहानने आपल्या नशिबालाच आपला मार्गदर्शक बनवले. नशीब जिकडे नेईल तिकडे जायचे त्याने ठरवले. खरे तर या घटनेपासून त्याचे नशीब नक्कीच बदलले. कारण इब्राहिम आदिलशहाने त्याला शेहजादा सुलतान मोहम्मदच्या चाकरीवर ठेवले. सुलतान मोहम्मद आणि सिद्दी रेहान दोघे जवळजवळ सारख्याच वयाचे होते. त्यामुळे ते सोबत खेळत आणि शिकत. काही चांगली गट्टी जमली. इब्राहिम आदिलशहा सुद्धा रेहानला आपल्या मुलासारखी वागणूक देऊ लागला होता. त्याने तर जाहीरही केले की पुढे जेव्हा सुलतान मोहम्मद हा तख्तावर बसेल तेव्हा सिद्दी रेहान हा त्याचा प्रमुख वजीर होईल. पुढे झालेही तसेच. सुलतान मोहम्मद जेव्हा मोहम्मद आदिलशहा झाला त्यावेळी सिद्दी रेहानला प्रमुख वजीर बनवण्यात आले. इतकेच नाही तर त्याला रुकेरसान हे पद देखील प्राप्त झाले. रुकेरसान म्हणजे अत्यंत गोपनीय आणि खाजगी पत्र बादशहापर्यंत पोहोचवणारा माणूस. म्हणजेच तो आदिलशाहीत अतिशय महत्वाच्या स्थानी होता. ते बाळ अचानक मोठमोठ्याने रडायला लागले तसे सिद्दी रेहानची तंद्रीभंग झाली. त्याने पापण्यांची उघडझाप केली. त्याचे डोळे ओलावले होते. मग त्याने स्वतःला सावरले आणि मौलानाकडे पाहून डोळे बारीक करत स्मित केले. विजयी स्मित. तेवढ्यात त्याला आवाज आला, हुजूर. सिद्दी रेहानने वळून बघितले. त्याचा एक विश्वासू अधिकारी सिद्दी मारजान हातात एक खलिता घेऊन उभा होता. त्याने कमरेतून झुकून सिद्दी रेहानला मुजरा केला. सिद्दी मारजान वयाने सिद्दी रेहानपेक्षा बराच मोठा होता. त्याच्या डोक्यावरचे कुरळे केस पिकून पांढरे झाले होते. त्याच्या जाडजूड ओठांच्या वर कुरळ्या केसांची बारीकशी मिशी होती, जी दाढीच्या कुरळ्या पांढऱ्या केसांमध्ये. सिद्दी मारजान प्रचंड अनुभवी होता. संयमी आणि शांत असे त्याचे व्यक्तिमत्व होते. सिद्दी रेहानने एकवार खलितेच्या गुंडाळीकडे पाहिले आणि मग सिद्दी मारजानकडे पाहून विचारले, बादशाह, मोहम्मद आदिलशहा गाझी यांचा खलिता आला आहे. जी हुजूर. त्याने हात पुढे केला. सिद्दी मारजानने खलिता त्याच्या हाती दिला. खलित्याला बंद करण्यासाठी मेणाने मोहर उमटवली होती. त्याने ती मेणाची मोहर काढून खलिता उघडला. त्यातला मजकूर वाचला. रुस्तमे जमान रणदुल्ला खान यांची प्रकृती ठीक नसल्याने आपण दक्षिणेत जाऊन खान बाबा मुस्तफा खान यांचे बळ वाढवावे आणि सल्तनतीला फते मिळवून द्यावी, अशा आशयाचा तो फारसी भाषेतला मजकूर होता. तो मजकूर वाचून सिद्दी रेहान मलिकचे ओठ हळूहळू विलग झाले. मंद हास्याने ते विस्फारले गेले. त्याने तो खलिता सिद्दी महाराजांकडे दिला आणि म्हटले, पातशांच्या आदेशाचे त्यांचा हा गुलाम तंतोतंत पालन करेल. मी उद्याच दक्षिणेकडे कूच करणार. उद्या सकाळपर्यंत हा संदेश पातशांना मिळायला हवा. माझा वेग यातून त्यांना दिसायला हवा. आपण बादशहाच्या आदेशाला किती महत्व देत दर्शवायचे होते. तो जरी आता मोहम्मद आदिलशहाचा गुलाम नसला तरी तो बादशहाला नेहमी ध्यानात आणून द्यायचा प्रयत्न करायचा की तो अजूनही स्वतःला बादशहाचा गुलामच समजतो आहे. तो दाखवत असलेल्या या समर्पणाच्या भावनेमुळे बादशहाच्या मनात त्याचे स्थान नेहमी उच्च स्थानी राहील. जी, सिद्दी मारजान म्हणाला. त्याने पुन्हा सिद्दी रेहानला मुजरा केला आणि खलिता घेऊन तो निघून गेला. तर सिद्दी रेहानने मान वळवली आणि त्याने नसरुल्लाच्या तंबूकडे पाहिले. त्या कैद्यांना तंबूच्या मागे असलेल्या हौदाकडे नेण्यात आले होते. स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था होती.
दासी त्या स्त्रियांना घेऊन वेगळ्या तंबूत गेल्या होत्या. धर्म परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या कैद्यांना बराच वेळ अंघोळ घालून त्यांना स्वच्छ करण्यात येणार होते. त्यांच्या मागच्या जीवनाला शुद्ध करण्यासाठीची ती अंघोळ होती. मग त्यांच्याकडून अशहदू अल्ला इलाहा इला इल्ला अल्लाह अशी शपथ घेण्यात येणार होती. धर्मांतरणाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना गुलाम म्हणून विकण्यासाठी कारवारच्या बाजारात रवाना करण्यात येणार होते. तिथे देशोदेशीचे व्यापारी त्यांचा लिलाव करणार होते. सिद्दी महाराजांनी लिपिकाकडून खलिता लिहून घेतला. त्याची गुंडाळी केली आणि त्यावर लाल मेण ओतले. त्यानंतर सिद्दी रेहानचा शिक्का उमटवून तो खलिता बंद केला. मग तो खलिता त्याने समोर उभा असलेला संदेशवाहक नारायण काशीद कडे दिला. काशीद म्हणजे संदेशवाहक वंश परंपरागत संदेशवाहकाचे काम करत आल्याने नारायण काशीदच्या घराण्याला बहमनी साम्राज्यापासूनच काशीद हे आडनाव मिळाले होते. या खलित्याला सकाळपर्यंत विजापूरला पोहोचवायचं आहे, सिद्दी महाराजांन म्हणाला. नारायण काशीद काहीतरी बोलू पाहत होता, पण त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडण्याआधीच सिद्दी महाराजांन म्हणाला, ठाऊक आहे, हे मुमकिन नाही. पण संपूर्ण रात्र घुडसवारी केली तर सकाळी बादशाह दरबारात येण्याआधी तू तिथे पोहोचू शकशील. आता लगेच तातडीने निघ. नारायण काशीदने मान हलवली. जी. आणि तो जाऊ लागला. तो नुकताच विजापूरहून खलिता घेऊन आला होता आणि त्याच्या गावात राहणाऱ्या एका सैनिकाकडून त्याला एक गोष्ट कळली होती. ती ऐकून तो बेचैन झाला होता. सिद्दी महाराजांनी त्याला हाक दिली, थांब. नारायण काशीद थांबला. त्याने वळून महाराजांकडे पाहिले. महाराजांन त्याच्यापर्यंत चालत आला. काय अडचण आहे? कसली परेशानी आहे? महाराजांनी विचारले. नारायण काशीदने हळूच म्हटले, मला कळलं की माझा मुलगा खेळताना पडला आणि त्याला गंभीर दुखापत झालीये. मला त्याला पाहायला जायचं होतं. तो आपल्या भावनांना आवर घालत पुढे म्हणाला, पण हरकत नाही, विजापूरहून आल्यावर जाईन. सिद्दी महाराजांन सुद्धा काहीसा भावनिक झाला. तो त्या किल्ल्यावरचा एक उत्तम अधिकारी होता. त्याच्यावर नसरुल्लाच्या धर्मांधतेचा प्रभाव कधीही पडू शकला नव्हता. त्याचे अनेक हिंदू सरदार आणि जमीनदारांसोबत स्नेहाचे संबंध होते. त्यात सांत्वनादर्शक मान हलवली आणि नारायण काशीदच्या खांद्यावर हात ठेवला. तुझा मुलगा सलामत राहो अशी मी खुदाजवळ विजापूरहून लवकर ये. मग काही दिवसांची रजा देईन तुला. स्मित करत तो पुढे म्हणाला, आता लवकर जा. सिद्दी महाराजांच्या त्या शब्दांनी नारायण काशीदला काहीसे बरे वाटले. त्याने अलगद स्मित केले आणि तो तिथून बाहेर पडला. तोच किल्ल्याचा किल्लेदार हिराजी पाटील घाईघाईने आत प्रवेशला. या हिराजी, मी आता तुम्हालाच बोलावणार होतो. क्षणभर थांबून तो म्हणाला, एवढं धावत कशाला आलात? काही खास वजह? हिराजी पाटलाने निराशेने मान हलवली. हुजूर, मौलाना साहेबांना थांबवा. हिंदू रयतेची नुसती चाल लावू. ही तर काही नवीन गोष्ट नाही, महाराजांन म्हणाला. हुजूर, धर्म परिवर्तनाच्या धाकानं लोक करवीरपूर सोडून पलायन करू लागलेत. तबाह होईल. शेती पिकवायला शेतकरीच राहणार नाहीत, तर जकात कशी मिळेल? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मौलाना साहेबांना कोण थांबवणार? तुम्ही सुभेदार साहेबांशी बोला, ते थांबवतील. सिद्दी महाराजांनी नकारार्थी मान हलवली आणि उद्या सुभेदार साहेब दक्षिणेसाठी निघतील. कदाचित मौलाना साहेब सुद्धा त्यांच्यासोबत जातील. मग सगळं ठीक होईल. सिद्दी शब्दांनी शिराजीच्या चेहऱ्यावरील काळजीयुक्त भावना लगेच फिरल्या. तो समाधान होय, असं झालं तर मी देवच पावला असं समजेन, हिराजी म्हणाला. इन्शाअल्लाह. मान डोलावून सिद्दी महाराजांपुढे म्हणाला, हुजूर,
ये काफिले के साथ कल जो खजाना भेजना है, उसका पूरा इंतजाम आपको आज ही करने रखना है। लंबा सफर है, अनाज की जरा भी किल्लत ना हो, इस बात का ख्याल रखो. जी. हिराजी पाटीलने मान झुकवून सिद्धी महाराजांचा आदेश स्वीकारला. प्रकरण 6. कुस्ती आखाडा इब्राहिमपूर. प्रतिस्पर्धी मल्लाच्या मानेला आपल्या काखेत दाबून त्याने त्याच्या पायांना आपल्या उजव्या गुडघ्याने वाकवले. मग एक शक्तिशाली हिसका देऊन त्याला खाली पाडले. अतिशय वेगाने तो प्रतिस्पर्धी मल्ल खाली पडताच अतीव चपळतेने त्याने त्याला चित केले. तो मुलगा विजयी झाला. त्याने विजयी आरोळी ठोकली. आपल्या दोन्ही हातांच्या मुठी बंद करून ठेवत हात वर केले आणि सावकाशपणे गोल फिरून चारही बाजूंना पाहिले. आखाड्याच्या चारही बाजूला भिंतींवर बसलेल्या मल्ल मुलांनी त्याच्या नावाने घोषणा देत जल्लोष केला. देवाजी, देवाजी, देवाजी. तो आखाडा हौदासारखा चौरसाकृती होता. त्याच्या चारही बाजूंना माणसाच्या कमरे इतक्या उंच दगडमातीच्या मिश्रणाने बांधलेल्या भिंती होत्या. एका ठिकाणाहून 4 पायऱ्यांची आखाड्यातून बाहेर येण्यासाठी वाट होती. आतमध्ये जमिनीवर मऊ लाल मातीचा थर होता. सैन्यातून निवृत्त झाल्यावर माधोबा कदम यांनी तो आखाडा सुरू केला होता. ते गावातल्या तरुण मुलांना मल्लविद्येचे आणि शस्त्रविद्येचे धडे देत असत. अर्थातच ते त्या आखाड्याचे उस्ताद होते. त्या विजयी मुलाने खाली वाकून मौशाल माती आपल्या उजव्या मुठीत घेतली आणि आपल्या छातीवर पसरवली. तो आता सज्ज होता आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी. त्याने दंड थोपटून 2 वेळा तिथल्या तिथे अलगद उड्या मारल्या आणि लगेच तो प्रतिस्पर्ध्याकडे चपळतेने झुकला. संपूर्ण ताकदीनिशी त्याने त्याच्या छातीवर थाप मारली. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर पहिला हल्ला केला होता. असे करून तो समोरच्याला उत्तेजित करून आक्रमक पवित्र घेण्यास भाग पाडत होता. पण तो समोरचा मुलगा संयमाने हालचाली करत होता. ते बघून त्या मुलाने पुन्हा एकदा त्याच्या छातीवर थाप मारली. त्या प्रतिस्पर्ध्याच्या छातीवर पंजांचे लालसर वळ उमटले. 2 वेळा छातीवर झालेल्या हल्ल्याने आता त्याच्या नसांमधले रक्त उसळले होते. तो संतापला होता. आपले नियंत्रण गमावून तो वेगाने त्या मुलाकडे झुकला. तसे त्या मुलाने चपळतेने उजव्या बाजूला झुकून त्याचा हल्ला चुकवला आणि त्याच्या मागे जाऊन त्याला आपल्या विळख्यात पकडले. त्या प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही हात देखील त्या विळख्यात अडकले होते. अतिशय शक्तिशाली पकड होती ती. त्याने त्याला मागे खेचत आणले आणि अचानक पकड ढिली करून चपळतेने त्याला खाली पाडले. तितक्याच तीव्रतेने त्याच्या अंगावर झडप घालून त्याने त्या प्रतिस्पर्ध्याचे डोके आणि पाठ जमिनीला टेकवले. अशा प्रकारे पुन्हा एक पहिलवान त्याने चित केला. पुन्हा जल्लोष झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. देवाजी, देवाजी, देवाजी. शिवा देखील त्या आखाड्यात उपस्थित होता. सगळ्यांच्या जल्लोषात तो मात्र शांतपणे भिंतीवर उकिडवाळ बसला होता. तो नुसताच मल्लयुद्ध पाहत होता. त्याचा चेहरा निराश दिसत होता. दररोज मल्लयुद्धाचा सराव करण्यासाठी तो आतुर असे. पण आज तो आखाड्यात उतरू शकणार नव्हता. त्याच्या डोक्याच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. त्याच्या डोक्याला पांढऱ्या कपड्याची पट्टी बांधलेली होती. तो विजयी मल्ल शिवाकडे पाहून डोळे बारीक करून हसला. शिवा मात्र हसला नाही. मग तो मुलगा मोठ्याने ओरडला. अजून कुणी आहे का की ज्याच्यात मला चित करायची हिंमत आहे? त्याची इच्छा होती की शिवाने त्याचे आव्हान स्वीकारावे. शिवाने मान बाजूला वळवली. शिवाने त्याचे आव्हान स्वीकारले नाही, पण एका मल्लाने भिंतीवरून आखाड्यात उडी घेतली आणि मांड्या थोपटत तो पुढे झाला. पण तोही फार वेळ टिकला नाही. अगदी क्षणभराच्या चुरशीनंतर त्यालाही त्याने चित केले. असे आणखी 2-4 मल्लांना चित करून तो दमला. एका सुती कापडाला आपले घामेजलेले अंग पुसत, शरीराला आणि केसांना चिकटलेली माती पुसत तो पायऱ्या चढून वर आला. शिवाकडे पाहून तो त्याच्याकडे गेला आणि हसत म्हणाला, उतरतो का आखाड्यात?
त्याच्या बोलण्याला शिवाने काहीच महत्व दिले नाही. तो शांतपणे आखाड्यात सुरू असलेले मलद्वंद पाहत राहिला. तो मुलगा पुन्हा त्याला डिवचत म्हणाला, आज पण तुला चित केलं असतं मी. शिवा आणि तो मुलगा देवाजी हे त्या आखाड्यातले सर्वाधिक तरबेज मल्ल होते. काही दिवसांपूर्वी एका सामन्यात देवाजीने शिवाला आपल्या विळख्यात जखडले होते. त्याच्या मजबूत पकडीने शिवाच्या छातीच्या पिंजऱ्यावर दाब पडला होता. त्याला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे शिवाने पराभव मान्य करत हात आपटले. पण तो मुलगा इतका उग्रपणे तो सामना लढत होता की त्याला कसलेच भान उरले नव्हते. तो शिवाभोवतीची पकड सैल करायला तयार नव्हता. उलट त्याला आणखी दाबून लोळवत होता. शेवटी माधोबा आखाड्यात आले आणि त्यांनी शिवाला त्याच्या विळख्यातून सोडवले. आजवरच्या सामन्यांमध्ये शिवावरचा देवाजीचा तो पहिला आणि एकमेव विजय होता. त्यानंतर मात्र त्या दोघांमध्ये सामना झालाच नाही. तसे ते दोघे अत्यंत घनिष्ठ मित्र होते. पण त्या सामन्यानंतर त्यांच्या त्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. शिवाच्या बाजूला बसला आणि हळूच म्हणाला, "कसा आहेस? आता ठीक आहेस ना?" शिवाने त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही. देवाजी पुन्हा बोलू लागला, "शिवा, त्या दिवसासाठी खरंच माफ कर. त्या दिवसासाठी खरंच माफ कर गड्या. मी भान हरपून लढत होतो. हे देखील विसरलो होतो की तू माझा खास दोस्त आहेस." शिवाने काहीच उत्तर दिले नाही. देवाजी थोडे थांबून मग पुढे बोलू लागला, "तू फार धाडसी आहेस. तू कड्यावर चढाल जिथं जिथं चढायचा कुणी विचारही करू शकत नाही. मला असे धाडसी मित्र आवडतात." तिरप्या नजरेने एकाला बघून तो पुढे म्हणाला, "पण तुला मात्र भित्रे आणि पळपुटे दोस्त आवडतात, होय ना? मी ऐकलं की तुझे दोस्त तुला तिथंच सोडून पळून आले." "गड्या, मी जर तुझ्यासोबत असतो ना, तर असा पळून आलो नसतो." मग थोडे अडखळत आणि शब्द घोळत तो म्हणाला, "म्हणून म्हणतोय, बघ, परत शेवटच्या वाक्यावर शिवाने त्याच्याकडे मान वळवून एक जळजळीत कटाक्ष टाकला. जसे तसे देवाजीने तिथून उठत सावरत म्हटले, "ठीक आहे, हरकत नाही. तुझ्या डोक्याला मार लागल्यामुळं विचार करायला अडचण येत असेल तुला." नंतर आणि उठून तो तिथून निघू लागला. त्यांची ती मैत्री पूर्ववत व्हावी यासाठी देवाजी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता. पण शिवा अबोला सोडायला राजी नव्हता. तेवढ्यात माधोबा तिथे तिथे आले. त्यांच्या हातात एक छोटी कुऱ्हाड होती. माधोबांनी लांबूनच शिवाला हाक मारली, "शिवा, चल, तुझ्या आईची परवानगी घेतलीये. काशा वैदूकडे जावं लागेल तुझी मलमपट्टी करायला." माधोबांचे शब्द ऐकून देवाजी थांबला. क्षणभर काहीतरी विचार करून तो माधोबांजवळ गेला आणि म्हणाला, "आज्या, मी पण येतो सोबत." "नको." माधोबांनी डोळे मोठे करत म्हटले. "का नको? प्राणाची वाट, त्यामुळं एक शूर योद्धा तुमच्यासोबत असायलाच पाहिजे ना?" देवाजी म्हणाला. माधोबांना त्याच्या बोलण्याचे हसू आले. तोपर्यंत शिवा उठून त्या दोघांपर्यंत पोहोचला होता. माधोबा देवाजीला म्हणाले, "असं? म्हणजे तू तू शूर योद्धा आहे? असं म्हणायचंय का तुला? यात काय शंका आहे का?" देवाजीने आपले खांदे उंचावत म्हटले. तो काही ऐकत नाही हे बघून माधोबांनी आपला स्वर थोडा कडक केला आणि म्हणाले, "गुपचूप घरी जा. आज्या, येऊ दे ना. मला काशा वैदूचं ठिकाण बघायचंय." देवाजी विनवणीच्या स्वरात म्हणाला, "एकदा नाही म्हणलं ना." माधोबा ठामपणे म्हणाले. देवाजीने डोळे बारीक करून माधोबांकडे पाहिले आणि काहीतरी विचार करून पुटपुटला, "ठीक आहे, मी पण बघतो कसं जाता तो तिथे." मग चपळतेने त्याने माधोबांच्या हातून कुऱ्हाड खेचून घेतली आणि तो पळू लागला. पळता पळता तो ओरडून बोलत होता, "आज्या, तुझी आवडती कुऱ्हाड नाही मिळणार तुला. देवाजी, दे कुऱ्हाड." माधोबा ओरडतच त्याच्या मागे धावले. तो वळून म्हणाला, "मग मला पण सोबत घेऊन चला." क्षणभर काहीतरी विचार करून माधोबांनी त्याला परवानगी दिली. "चल, तू काय ऐकणार नाहीस." "हा, आता कसं?" तो आनंदून म्हणाला. त्याने शिवाकडे पाहिले. शिवाने मात्र त्याच्याकडे पाहणे टाळले. देवाजीला वाईट वाटले नाही.
शिवासोबत रानात जायला मिळत होते यातच त्याचा आनंद होता. तो माधोबांच्या पुढ्यात चालू लागला. त्याने अजूनही माधोबांना कुऱ्हाड परत केली नव्हती. तिला तो हातांमध्ये गोल गोल फिरवत होता. "अरे, आता तरी परत दे ती कुऱ्हाड मला." चालता चालता माधोबा म्हणाले. "असू दे आजा माझ्याकडं, मी तुमचा रक्षक आहे." माधोबा आपल्या नातवाच्या या वाक्यावर हसले. तो त्यांचा अत्यंत लाडका होता. पण शिवा देखील त्यांचा तितकाच लाडका शिष्य होता. त्या दोघांच्या मैत्रीत निर्माण झालेली कटुता त्यांना देखील पाहवत नव्हती. ते दोघे सोबत असले तर ती कटुता दूर होईल या विचाराने त्यांनी देवाजीला आपल्या सोबत येण्याची परवानगी दिली होती. अं, मला वाटतं आपण इथे थांबावं, कारण इथून पुढे परत दुसरा भाग सुरू होतोय, जो की मोठा असेल.